शेतकरी बंधूंनो राम राम. तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो इथं गोड बाबळीचं वरी झाड आहे आणि त्या झाडाचं काय झालेलं आहे आपल्या सोयाबीनमध्ये खाली बी पडलेलं आहे आणि बी पडून त्याच्या पालव्या उगालेल्या आहेत. आता बघू शकतात इथे एक पालवी, इथे एक पालवी, त्या बघा तिथे एक आहे, तिथे एक आहे, तिथे एक आहे. म्हणजे अशा असंख्य जागेवर पालव्या आहेत. ह्या पालव्या काय होत्यात पुढी चलून ह्याचे खोडं मोठाले होते. खोडं मोठ्या झाल्याच्यानंतर आपण कुदळीच्या सहाय्याने कट करतो, नाही तर कुरडीच्या सहाय्याने कट करतो. कट केल्याच्यानंतर ती पालवी पुन्हा पुन्हा उगत राहते, कारण ती पालवी शेतकऱ्याला त्रास देत राहते. ती काय मुळासकट जळत नाही. आता त्याला एक उत्तम पर्याय बघा. आता ही पालवी लहान आहे, तुम्ही बघू शकता. तर ही लहानपणी जर अशी जर उपटिली, तुम्ही बघू शकता, तर अशी जर उपटिली तर पूर्णपणे मुळासकट निघणारे वरी जेवढं झाड आहे का तेवढी ह्याला खाली मुळी बघू शकता. आता एकच नाही, तुम्हाला मी इथं बी उपटून दाखवतो. ह्या बघा ही पाली असं धरायचं, धरल्यानंतर वरच्या साह्याने ओढून घ्यायची. आता रान भिजलेलं आहे बघा, रात्री थोडाफार पाऊस झालेला आहे. पूर्णपणे पाली ह्या बघा ही उपटून निघती आणि भविष्यात जे होणारा त्रास आहे का त्याच्यापासून आपली मुक्ती होणार आहे. शेतकरी बंधूंना अधिक माहितीसाठी आपलं चॅनल नक्की फॉलो करा. धन्यवाद. राम राम.